बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 1 महिना उलटलाय। त्यांच्या हत्येनंतर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मोर्चा काढण्यात येतोय। यानंतर आज संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आक्रमक पवित्रा घेत पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलंय। जवळपास 3 ते 3.5 तास हे आंदोलन सुरू होतं। यानंतर मनोज जरांगे पाटील आणि बीडचे एसपी नवनीत कौवत यांच्याशी संवाद साधल्यानंतर धनंजय देशमुख यांनी आंदोलन तुर्तास मागे घेतलंय। खंडणीतला आरोपी तो तुमचं सरकार चालवतो, तुम्हाला पण स्वतः चालवतो। मोदींपेक्षा मोठा लागला की काय हा की ज्याला तुम्ही आरोपी करू शकत नाही। कोणचं राजकारण चालवलं तुम्ही, कोणचं सरकार चालवायला लागला तुम्ही की तुम्हाला 302 मध्ये एक भंगार वड्या नाल्याची जात भंगार केली, त्याला तुम्हाला साधं 302 मध्ये घेता येत नाही। संयम सुटण्याचं कारण सांगतो, आज इथे आत्महत्या करायचं। रोज नवीन 10 ब्रेकिंग न्यूज येतात, त्याच्या केसेस पण होत्यात। त्याच्यावर तुम्ही लोकप्रतिनिधी आहेत सगळे, तुम्ही विचारलं तर तुम्हाला माहिती मिळत नाही। तर देशमुख कुटुंबाला कुठून भेटत? विधी करत नाही, काही नाही सगळं तिथे जाऊन बसतो, सगळ्यांना विचारतो माझं काय झालं, माझ्या भावाला कधी नाही भेटत। मी तुमच्या सगळ्याच्या समोर सांगतो, गांभीर्यपूर्वक सांगतो, माझ्या भावाला न्याय भेटल्याशिवाय मी अजिबात मागे सरकणार नाही। म्हणजे हा न्याय एकतर अन्याय झाला। त्यांच्या धनंजय देशमुख त्यांची जी डिमांड होती बेसिकली तपासाचे बद्दल CIDने काय केलेलं आहे, SITचे हेडसोबत त्यांची मीटिंग करण्याची त्यांची ख्वाहिश होती। त्यासाठी आपण SITचे हेड त्यांच्याशी बोलून आणि वरिष्ठ पातळीवर त्यांच्याशी बोलून आपण अपॉइंटमेंट केलेलं आहे। SITचे हेड उद्या इथे येत आहे आणि त्याच्यानंतर त्यांच्या आणि दोघांचा संवाद होईल। गाववाले लोकांना आणि सगळ्या लोकांना मी हेच म्हणू इच्छितो की SITचे हेड स्वतः इथे येत आहे आणि SITचे SP सुद्धा आता इथे येत आहे। तो त्यांच्याशी मीटिंग त्यांच्याशी होईल आणि जे काय त्यांची अडीअडचणी असेल, जे काय डाऊट्स असेल ते क्लिअर करू शकतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।